वरळीत भाजप आणि ठाकरेंची शिवसेना आमने-सामने. कामगार युनियनवरनं भाजप आणि ठाकरेंच्या सेनेत राडा. मुंबईच्या हॉटेलमध्ये भाजपकडनं नियमबाह्य पद्धतीनं संघटनांची नोंद झाल्याचा आरोप. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्तानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा अनाथांसोबत संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस भाऊक. वर्षा निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरनं विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका. उद्धव ठाकरे 11 आणि 12 डिसेंबरला नागपुरात हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहणार. शिवसेना उबाठाच्या आमदारांची घेणार बैठक. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात अटकेत असलेल्या शीतल तेजवानीच्या राहत्या घराची पुणे पोलीस घेणार झडती. तेजवानीच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला. राज्यातील बाजार समित्या आज एका दिवसासाठी बंद. प्रलंबित प्रश्न सोडवण्याच्या प्रश्नावर दुर्लक्ष केल्याचा आरोप, तर कायद्यात बदल करण्याचीही व्यापाऱ्यांची मागणी. डीजीसीएकडनं इंडिगोला नियमांमध्ये शिथिलता. नवे आदेश जारी. साप्ताहिक सुट्ट्यांबाबत आधीचेच नियम तत्काळ प्रभावानं लागू. देशभरात विमानसेवेला फटका बसल्यामुळे डीजीसीएचा मोठा निर्णय. इंडिगोची विमानसेवा 3 दिवसांपासून विस्कळीत झाल्यामुळे इतर विमान कंपन्यांच्या तिकीट दरात मोठी वाढ. मुंबई कोलकाताचं तिकीट 80,000वर, तर एअर इंडियाची सर्व विमानं फुल. नगरपरिषदा आणि नगरपालिकांचा निकाल 21 डिसेंबरलाच. नागपूर खंडपीठाचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडनं कायम, तर सर्व निवडणुका 31 जानेवारी 2026 पूर्वी घ्या. सुप्रीम कोर्टाचे आदेश. आणि पंतप्रधान मोदी आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यात द्विपक्षीय चर्चा. आरोग्य आणि शिक्षणासंदर्भात भारत आणि रशियात करार. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथांसोबत संवाद साधला. वर्षा निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास सुरू असल्याचं म्हणत त्यांनी विकासाचा पाढा वाचला. सरकारच्या वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. सरकारने जी आश्वासनं दिली होती त्यातील बरीच आश्वासनं पूर्ण झाली नाहीत. मुख्यमंत्र्यांकडून निधी उपलब्ध करून दिल्यानं अनेक कामं पूर्ण झाली असं म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या खात्याला आणि सरकारला 10 पैकी 7 आणि 8 असे गुण दिलेत. सरकारची कामगिरी चांगली असल्याचं त्यांनी म्हटलं. विकासाची आणि जनतेला दिलासा देणारी कामं सरकारने केलेली आहेत. वर्षभरात 43,000 कोटी रुपये सामान्य जनतेसाठी खर्च केल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफांनी सरकारच्या कामाचं कौतुक केलं. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी राज्य सरकारवर टीका केली. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडेट्टीवारांनी निशाणा साधला. कर्जदारांना रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिला. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरात 0.25% कपातीचा निर्णय घेतला आणि या निर्णयामुळे रेपो रेट 5.25 पर्यंत कमी झाला. रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे गृह आणि वाहन कर्ज घेतलेल्या कर्जधारकांना दिलासा मिळाला. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारले. त्यानंतर आता 3 प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर गेली आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील 6 मार्ग निश्चित करण्यात आले. राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शुभेंद्रराजे भोसले यांची कन्या रुणाली राजे भोसले आणि सांगलीतील कडेपूर इथल्या रविराज पृथ्वीराज देशमुख यांचा विवाह सोहळा पार पडला. साताऱ्यात हा विवाह सोहळा पार पडला. शेंद्रे इथल्या अभयसिंह राजे भोसले सांस्कृतिक भवनात या लग्न सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली होती आणि या लग्न सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मंत्री आणि मान्यवर उपस्थित होते. वृक्ष तोडल्यानंतर होणारा कुंभमेळा फलदायी होईल असं वाटत नाही. वृक्ष ही देवता आहे. 2027चा कुंभमेळा संपन्न व्हावा, मात्र वृक्ष तोड न करता अशी प्रतिक्रिया देत अमृताश्रम स्वामी महाराजांनी तपोवनमधील वृक्षतोडीला विरोध केला. नागपूर खंडपीठाचा निर्णय कायम सुप्रीम कोर्टाने ठेवलेला आहे. नगर परिषदांची मतमोजणी 21 डिसेंबरलाच होणार आहे, तर 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व निवडणुका घ्या असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले.
पंतप्रधान मोदींसह राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनामध्ये व्लादिमीर पुतीन यांचं औपचारिक स्वागत केलं. रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांना भारताकडून गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अनाथांसोबत संवाद साधला. वर्षा निवासस्थानी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात महायुती सरकारकडून गतिमान काम सुरू असल्याचं रवींद्र चव्हाणांनी स्पष्ट केलं. राज्य सरकारकडून राज्यात गतिमान विकास सुरू असल्याचं म्हणत त्यांनी विकासाचा पाढाच वाचला. सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित कार्यक्रमात रवींद्र चव्हाण बोलत होते. सरकारने जी आश्वासन दिली होती त्यातील बरीच आश्वासने पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्र्यांनी निधी उपलब्ध करून दिल्यानं अनेक कामे पूर्ण झाली असं म्हणत गुलाबराव पाटलांनी स्वतःच्या खात्याला आणि सरकारला 10 पैकी 7 आणि 8 असे गुण दिलेत. सरकारची कामगिरी चांगली असल्याचंही त्यांनी म्हटलं. विकासाची आणि जनतेला दिलासा देणारी कामं सरकारनं केली आहेत. वर्षभरामध्ये 43,000 कोटी रुपये सामान्य जनतेसाठी खर्च केल्याचं म्हणत मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरकारच्या कामांचं कौतुक केलं. सरकारच्या नाकर्तेपणाची आणि अपयशाची वर्षपूर्ती असल्याचं म्हणत काँग्रेस नेते विजय वडट्टीवारांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. महायुती सरकारच्या वर्षपूर्तीच्या मुद्द्यावरून विजय वडट्टीवारांनी निशाणा साधला. राज्यावर आणि देशावर काळोख पसरलाय. सरकारमुळे निवडणूक आयोग बेधुंद होऊन कोलमडलंय. लोकशाही नव्हे हुकुमशाही आणि राजेशाही एकत्र आली आहे. त्यामुळं पेट्या फोडा आणि निकाल लवकर लावा असा आरोप करत शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर आक्रमक झाल्याचं दिसलं. सोलापुरातील कारखानदारांचा साखर लिलाव राजकीय दबावामुळे होत नाही असा गंभीर आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. तसेच कारखान्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून भरारी पथक तयार करण्यात येणार असून त्यातून कारखानदारांचे काळे धंदे उघडकीस आणणार असा इशारा राजू शेट्टींनी दिला. कर्जदारांना रिझर्व्ह बँकेनं मोठा दिलासा दिलाय. रिझर्व्ह बँकेनं व्याजदरामध्ये 0.25% कपातीचा निर्णय घेतलेला आहे. या निर्णयामुळे रेपो रेट 5.25 पर्यंत कमी झालाय. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या या निर्णयामुळे आता गृह आणि वाहन कर्ज घेतलेल्या कर्जधारकांना दिलासा मिळणार. मेळघाटातील बालमृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला फटकारलाय. त्यानंतर आता 3 प्रधान सचिवांची समिती आज अमरावतीच्या मेळघाट दौऱ्यावर गेली आहे. सचिवांच्या दौऱ्यासाठी मेळघाटातील 6 मार्ग निश्चित करण्यात आले. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी मोठी बातमी समोर आली आहे. अमेडिया कंपनीकडून मुद्रांक शुल्क भरण्यास नकार देण्यात आलाय. मुद्रांक शुल्क 21 कोटींची नोटीस अमान्य करण्यात आली आहे. जमीन खरेदी करताना घेतलेली मुद्रांक शुल्क माफीयोग्य आहे. या संदर्भात लेखी म्हणणं सादर केल्यानंतर येत्या आठवड्याभरात यावर सुनावणी होणार आहे. नाशिकमधील शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणी माजी शिक्षण उपसंचालकाला अटक करण्यात आली आहे. अमळनेर येथील खासगी शिक्षण संस्थेनं 2021 ते 2024 दरम्यान बनावट शालार्थ आयडी तयार करून शासनाची फसवणूक केल्याचं उघड झालंय.